मूकबधीर पैलवान अक्षय पवारची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड. मदतीसाठी सामाजिक व लोकप्रतिनिधींना आवाहन. कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यातील सुरल गावातले एका गरीब कुटुंबातील 22 वर्षीय मूकबधीर खेळाडू अक्षय पोपट पवार याने आपल्या जिद्द आणि चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर एक इतिहास घडवला आहे. कझाकिस्तान येथे होणाऱ्या जागतिक मूकबधीर कुस्ती स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली असून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. अक्षय हा जन्मताच मूकबधीर असून त्याला बोलता किंवा ऐकता येत नाही. त्याची कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आई वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. पावसाळ्यात डोक्यावरचे गळके छप्पर आणि घरात दाटला अंधार अशा बिकट परिस्थितीतही आई वडिलांच्या प्रेमाच्या छायेखाली अक्षयने कुस्तीचा सराव सुरू ठेवला. गरिबीच्या लाल मातीत गाठल्या जाणाऱ्या स्वप्नांना त्याने आपल्या ध्येयाने नवीन ओळख मिळवून दिली. कझाकिस्तानला जाण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची काही प्रमाणात सोय व्हावी यासाठी अक्षयचे वस्ताद संदीप पाटलांनी सुरल ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीतून 50,000 रुपयाची तातडीची मदत उभी केली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवास, खुराक आणि पुढील क्रीडा प्रवासासाठी हा खर्च अपुरा पडत आहे. केवळ कझाकिस्तानचा दौराच नव्हे तर अक्षयच्या गळक्या घराची दुरुस्ती आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठ्या आर्थिक पाठबळाची गरज आहे. आमच्या मुलामध्ये देशपातळीवर तिरंगा फडकवण्याची धमक आहे, पण गरिबीमुळे त्याच्या स्वप्नांना अडचण निर्माण होऊ नये अशी भावनिक हाक त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. तालुक्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि दानशूर सामाजिक संस्थांनी अक्षय पवार या आश्वासक मूकबधीर खेळाडूला भरभरून आर्थिक मदत करावी अशी जोरदार मागणी आता सुरल ग्रामस्थांमधून केली जात आहे.